चपाती रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। उन्हाळा खूप वाढत चालला आहे। अशा वेळी किचनमध्ये जास्त वेळ बसायला नको वाटतं किंवा ज्या भाजीला जास्त वेळ लागतो ती भाजी बनवायला पण अजिबात नको वाटतं। तर अशासाठीच एक भन्नाट आयडिया मी आज घेऊन आलेली आहे। या ठिकाणी शिमला मिरचीची इतकी अप्रतिम टेस्टी अशी भाजी, तीही कोणतेही मसाले न बारीक करता, कोणतेही मसाले न भाजता अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही शिमला मिरचीची भाजी कशी बनवायची चला पाहूयात। यासाठी आपल्याला फक्त 3 शिमला मिरच्या आणि 3 कांदे लागतील। हे असे बारीक कट करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अशा प्रकारे हे बारीक लांबट आकाराचे कट करून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी ही आपली शिमला मिरची आणि कांदा चिरून झालेला आहे। पूर्णपणे असा सुट्टा करायचा आहे। आता एका प्लेटमध्ये हा कांदा घ्यायचा आहे, यामध्येच ही शिमला मिरची मिक्स करायची आहे। अतिशय कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट तयार होते आणि टेस्ट तरी इतकी अप्रतिम लागते की जे शिमला मिरची खात नाहीत ते सुद्धा रोज ही भाजी बनवा असा आग्रह करतील। इतकी अप्रतिम टेस्टी अशी ही भाजी होते। आता यासाठी 3 ते 4 बारीक हिरवी मिरची चिरून घ्यायची आहे। 1 इंच आलं बारीक खिसून घ्यायचं आहे आणि लसणाचा 1 गड्डा आपण असा सोलून बारीक चिरून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घ्यायची आहे, 1 ते 1.5 टेबलस्पून। हा गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे। धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, हळद पावडर घ्यायची आहे आणि हा थोडा मी मिक्स भाजीचा मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले आपण या कांदा आणि मिरचीला मिक्स करायचे आहेत। कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। आता यामध्ये एक अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, ते पण अगदी जाडसर असं ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये, एकदम बारीक करायचं नाही। हे सर्व आता लावून आपण हे थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे। आता या ठिकाणी 1 वाटी दही फेटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हे दही फेटून घ्यायचं आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे। यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। थोडीशी मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की थोडी जिरे टाकायचे आहेत, कढीपत्त्याची पानं थोडी टाकायची आहेत। यामध्ये आपण जी चिरून ठेवलेली हिरवी मिरची, आलं आणि लसूण आहे हा यामध्ये टाकायचा आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं छान हा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। बऱ्याचदा कांदा भाजण्यासाठी वगैरे खूप वेळ लागतो आणि या उन्हाळ्याच्या दिवसात नको वाटतं, तर यासाठी एक उत्तम पर्याय आहे हा। आता हे सर्व जे आपण मिश्रण एकत्र करून ठेवलं होतं ते आता यामध्ये ओतायचं आहे आणि फक्त 3 ते 4 मिनिटं छान असं हे या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅस फुल ठेवायचा आहे। फुल गॅसवरती सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली धसलं जाणार नाही। कच्चा कांदा आणि कच्ची मिरची एकत्रित भाजली गेल्यामुळे एक अप्रतिम अशी टेस्ट याला येते। या ठिकाणी 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। पाहू शकता आपली भाजी कलर वगैरे बदललेला आहे कांद्याचा वगैरे। आता या स्टेजला फक्त एकच गोष्ट करायची आहे की आपली भाजी तयार। तर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण जे फेटून दही ठेवलं होतं हे दही यामध्ये मिक्स करायचं आहे। दही फाटू नये यासाठी आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं अगदी सेकंदभर हे छान असं मिक्स करून घेतलं की नंतर आपण गॅस चालू करायचा आहे आणि मंद आचेवरती या दह्यातील पाण्याचा जो अंश आहे तो पूर्ण निघून जाईपर्यंत आपण हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। अगदी मिनिटभर हे आपण आता परतून घेतलेला आहे। आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करायचं आहे। कलर तर पाहू शकता किती छान दिसत आहे। आता यानंतर याला झाकण लावून
फक्त एक 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे। 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। पाहू शकता आपल्या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे। तर गॅस बंद करायचा आहे। टिफिनसाठी अगदी झटपट तयार होणारी भाजी नक्की तुम्ही करू शकता। अगदी अप्रतिम टेस्टी अशी होते। तर नक्की अशा प्रकारे एकदा अशा पद्धतीने भाजी करून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला ती भाजी कशी वाटली। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।